हॅलो नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. तर हा व्लॉग आहे वेट अँड जॉयचा. आय नो मला दरवेळीच व्लॉग पोस्ट करायला थोडा फारच्या खाली अंडरलाईन उशीर होत असतो, पण आता काय करणार, एका लेकराने एवढ्याशा जीवाने काय काय मॅनेज करायचं, सगळं करणं नाही होतो, म्हणून थोडं एडिटिंगला वेळ लागतो भाई लोकांनो. तर आम्ही वेट अँड जॉयला निघालो होतो. सोबत आमचे मोठे मोठे कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांमध्ये मीच छोटी होते, त्यामुळे माझे लाड ऑब्विसली झाले. मोठे मोठे कार्यकर्तेच म्हणजे आमचे 2 दाजी आणि 2 दिद्या, असे कार्यकर्ते सोबत म्हटल्यावर एन्जॉयमेंटचा तर काही विषयच नव्हता ब्रो. असली जाम मज्जा आली आहे ना, आम्ही इतका धिंगाणा केलाय ना तिथं, म्हणजे विषय हार्ड. खरं तर हा वेट अँड जॉयचा प्लॅन आमचा खूप आधीपासून ठरत होता, पण काही कारणास्तव एकेकाच्या नाटकांमुळे तो रद्द होत होता. पण कसा तरी तो चुकून सक्सेसफुल झालाय, आणि ते असं आम्ही चव घातली तिथं, मीच एकटीने घातली जास्त. पण इट्स ओके गाईज, ठीक आहे, आता आहे वेडे तर वेडेच. नंतर आमच्या दाजींनी मला ते नीट सेट करून दिलं आणि मग आम्ही निघत होतो आतमध्ये जायला. बघा 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 किती सुंदर दिसते. काहीतरी युनिक बोलायचं म्हणून मी नॉर्मल बोलण्यापेक्षा काहीतरी टोन लावते गाईज, काहीतरी वेगळे वेगळे थोबाडं करते. तुम्हाला कंटेंट द्यायचं म्हणून मस्त मस्त आम्हाला रील शूट करायच्या होत्या, पण त्या झाल्या नाहीत. गाईज फायनली आम्ही वेट अँड जॉयला आलो आहोत. खूप सारे प्लॅन्स करून परत ते कॅन्सल करून फायनली आता प्लॅन झालेला आहे. खूप एक्साइटेड गाईज, मी बेकार एक्साइटेड आहे, बिकॉज मी फर्स्ट टाइम येते इथं वेट अँड जॉयला, आणि नक्कीच मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करेन. तर बघत राहा आपला पुढचा व्लॉग. असे म्हणून मी चेंज करून दीदीच्या हातात फोन दिला की दीदी माझे व्हिडिओज घे, मला असं कंटेंट द्यायचं आहे माझ्या फॅन्सला ब्रो. नंतर काय मी त्या आतमध्ये आम्ही त्या वॉटर अरे कहना क्या चाहते हो गेलो, तर तिकडे माझ्या फोनमध्ये पाणी जायला लागले. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या बहिणी आत्ताच फोन घेतला आहे, त्याच्यामुळं आयफोन म्हटल्यावर आपला किती जीव असतो तुम्हाला पण माहितीच आहे ना. त्याच्यामुळं मी थोडासा जीव लावून तो फोन तसाच बॅगेत नेऊन ठेवला. आणि मोठे मोठे चांगले राईड्स करायचे सोडून मी अशा लहान मुलांचे गेम आम्ही खेळत बसत होतो. मी गौरीताईला म्हटलंही की आपण ह्याच लायकीचे आहोत. लिटरली आम्ही इतके हसत होतो. पण असं नाही काही की अजिबातच राईड मी केल्या नाही. तुमच्या बाईमध्ये लय डेअरिंग आहे ब्रो. मोठ्या मोठ्या काय आम्ही थीम पार्कच्या सगळ्या राईड केल्या, ते पण न घाबरता. थोडंसं असं धकधक होत होतं, पण ठीक आहे, इट्स ओके, मजा केली आम्ही. माझी दिदी मला थोडीही तिने आईची कमी भासून दिली नाही. सगळ्या बॅगा बुगा सांभाळत होती, मला खाऊ पिऊ घालत होती. झोपेचं थोडं मेजरमेंट हल्ल्यामुळे आमच्या दाजींनी ह्या डीजेच्या गाण्यामध्ये सुद्धा एक मस्त झोप घेतली. नंतर आमच्या हिरोनी